हे बघा आपण आता आंबोली घाटामध्ये बसून मॅगी खातोय. पुष्पाचा ट्रक चाललाय पुढे चंदनाची लाकडं घेऊन. झुकेगा नाही साला. तर टायर पंक्चर आहे. आता स्टेपनी काढून बसावं लागणार आपल्याला. इचलकरंजीच्या रोडनी चाललोय, तिकडे चाललोय. एक काम आहे तिकडं, वडील आहेत आणि यांना पण पाहिलं मी इंस्टाग्रामवरती कार्टून आणण्यासोबत रील्स बनवतात. अरे हुशार आहे ना. नमस्कार मित्रांनो, या सिरीजमध्ये मी निघालो आहे कोकण ट्रिपवरती आणि सोलो ट्रिप असणार आहे. सोलो ड्राईव्ह. पुण्यावरून निघून आपण अलिबागच्या दिशेने जाणार. अलिबागहून समुद्रमार्गे पकडून आपण थेट मालवण वेंगुर्ल्यापर्यंत जाणार. तिथून मग आपण रिटर्न कोल्हापूर मार्गे परत पुण्याला येणार. असा आपला कोकण ट्रिप असणार आहे. आंबोली घाट सुरू झाला आता. बघा आता किती सावली आहे, दाट सावली सुरू झाली त्या रोडने. आता या घाटात आपण असंच मध्ये थांबू शकत नाही, कारण गाड्या स्पीडने असतात आणि घाटात कधी थांबू नये, सेफ नसतं ते. म्हणजे अचानक गाड्या आता स्पीडला असतात, तुम्ही थांबलेला असला तर ॲक्सिडेंटचे चान्सेस असतात. आपण थांबणार नाही. बघू पुढे वरती गेल्यावर कुठं सेफ जागा असेल जिथून व्ह्यू दिसेल आपल्याला, अशा ठिकाणी आपण थांबू पुढे वरती गेल्यावर. वाव, काय सुंदर रस्ता आहे. रस्त्यात किती माकडं बसलेत इथे. हे बघा रस्त्यात माकडं बसलेत. एकदम रस्त्याच्या मध्ये मध्ये पण बसलेले होते काही काही. म्हणजे असे गाड्यांकडे, अरे गाड्यांकडे बघतायत नाही का, काही त्यांना खायला वगैरे भेटेल का वगैरे. असे काही लोक टाकतायत काही काही गाड्यातून आणि मग ते रस्त्याला टाकतायत. त्याच्यामुळे ते माकडं ते घेण्यासाठी रस्त्यावर येतात. तसं रस्त्याला नका टाकू, साईडला टाका. पण इथं थांबणं चुकीचं आहे, थांबायचं नाही ॲक्च्युली. रस्ता बारीक आहे. शक्यतो नाही टाकलं तरी काय नाही, कारण ऑब्विसली हे माकडं जंगलातच आहे. त्यांना खायला इथंच या जंगलात झाडं झुडपं जे आहेत तिथले फळं वगैरे हे सगळं खातात ते. आपण जे टाकतो त्याची गरज नाही बेसिकली. बघा आपण आंबोली घाट चढतोय, एक वरती आलो आहे. अजून बरंच जायचं आहे पुढं. ओके. आणि या इथं थांबलोय जरा. इकडचा नजारा तुम्हाला दाखवायला, व्ह्यू दाखवायला. तो बघा त्या तिकडनं कुठून तरी आपण आलोत. बराच वेळ चाललो आहे, अर्धा तास झाला चढतोय घाट. अजून पुढे बरंच राहिलं, अजून घाट अजून पुढे जायचं आहे आपल्याला. आता बघा गाडी लावली इथे आणि बघा किती मोठा घाट आहे. बघा किती खोल आहे बघा मित्रांनो, आहे का. इथे दाट झाडी आहे. ह्या म्हणजे या घाटामध्ये ना ऊन कुठंच लागलं नाही आतापर्यंत. आता हे वरती आल्यामुळे जरा सूर्यप्रकाश दिसतोय, नाहीतर ऊन कुठंच नाही. सगळीकडे असं दाट झाडामुळे एकदम सावली आहे. बघा ना, आता गाड्या स्वतः दिसत आहेत का. आता हे सगळं गाड्या चढत आहेत हे डोंगर, पण दाट सावली असल्यामुळं ते दिसत सुद्धा नाही आहे. आणि बघा माकडं कशी बसले झाडावरती. एक आता एक बघा, असे बरेच माकडेच या घाटामध्ये दिसले मागे. रस्त्याच्या मध्ये असे कट्ट्यावरती का तिकडे बसलेत आणि वाट बघतात नाही का, म्हणजे कोणीतरी खायला टाकेल गाडीतून वगैरे असं. या इकडे बघा एक पॉईंट दिसला मला, म्हणून मी थांबलो बेसिकली. इथं वरती जाऊन येऊ. चला या साईडला इकडे वरती जाऊ. हे बघा या इकडे पाणी पडतंय. जस्ट थोडं वरती जाऊन येऊ आणि बघू. अरे बंद आहे वाटतं, नाही फक्त हे लावलंय. ओके बघा अजून पण पाणी पडतंय इकडे वरती, दिसतंय का ते. बघा अजून पण वरनं पाणी पडतंय. तसंच पाणी पडत 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 हे बघा इकडे येते. आणि इकडनं नजारा एकच नंबर, एकच नंबर. जबरदस्त जबरदस्त आहे मित्रांनो. आंबोली घाट एक नंबर. बघा आता इकडनं हे बघा मस्त दरी आहे, खोल खोल एकदम.
भेटली का? जबरदस्त. चला आता इथून निघूया. आपण एक 5-1 मिनटं टाईमपास केला इथे. आता पुढे निघू. चला लेट्स गो. पण जस्ट थोडंसं पुढं आलो आणि इथे एक स्टॉल दिसला मला. इथं काहीतरी खाऊया आपण, नाश्ता करूया काहीतरी. दादा काय आपल्याकडे खायला? वडापाव आहे, भजी आहेत. वडापाव भजी आहे. ओके चालेल. एक मॅगी करा ना. मसाला मॅगी. हां मसाला मॅगी करा. चला आता इथे एक मॅगी खाऊ आपण. आणि इथे बघा असं मस्त बसायला वगैरे आहे. हे बघा आपण आता आंबोली घाटामध्ये बसून मॅगी खातोय. तुम्ही कुठल्या गावचे दादा? आंबोलीचेच. आंबोली पुढे ना अजून गाव. मस्त आहे गरमागरम मॅगी. ॲक्च्युली पावसाळ्यामध्ये इकडं मॅगी खाण्याची मजा जास्त वेगळी आहे. पावसाळ्यात तर खूप गर्दी होत असेल ना इकडं पर्यटकांची. मॅगी खाऊन चालते आपली, पण वडापाव पण खायचा होता म्हणून वडापावही मागवले आपण. तर वडापाव पण संपू. मित्रांनो आपण इथं मॅगी खाल्ली, 2 वडापाव खाल्ली आणि लिंबू सरबत पण पिऊन झाला. आता बराच वेळ आपण थांबलो तिथे आणि आता पुढे निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. चला थँक्यू दादा. हे बघा हे दादा असतात तिथे घाटामध्ये, आंबोली घाटात सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत ना. बघा इथे असतात. इथे तुम्हाला मॅगी आहे ऑप्शन, भुर्जी वगैरे आहे, वडापाव भजी सगळंच आहे. चलो लेट्स गो. आता नाश्ता वगैरे करून निघालो होतो आणि बच्चे कंपनी भेटले आपल्याला इथे. त्यांनी मागे नाव वाचलं गाडीवरती आणि ते विचारत होते तुम्ही ब्लॉगर आहेत का म्हणून. कुठून आहेत तुम्ही? आम्ही महाराष्ट्र पुण्याहून. मी पण पुण्याचंच आहे. हो मी पण पुण्यालाच चाललो आता. चिंचवड, पिंपरी चिंचवड, पुण्यामध्ये सिटीमध्ये राहतो. ओके. मग आता इकडे कुठे गेलता तुम्ही? कोकणात? ते गोव्यामध्ये गेलो होतो. गोव्याला गेलतात? आहे का गर्दी गोव्याला? खूप गर्दी. आता जास्त होईल गर्दी आता पुढे ना. किती दिवस होतात मग? 4 दिवस होतो. मी कोकण फिरून आलोय पूर्ण. आम्ही कोकणमध्ये राहिलो होतो 1 दिवस इथं. अच्छा अच्छा. चला हे बघा हे बच्चे कंपनी यांना बघायचं होतं म्हणून. चला हाय करा. चलो बाय बाय. इकडे बघा इकडे जास्त पर्यटक दिसत आहेत कारण इथं राईट साईडला ओके वॉटरफॉल आहे. अजूनही पाणी आहे तिकडे. हा या इकडे बघा इकडे जास्त स्टॉल्स आहेत. इकडे जास्त आहेत. मका आहे, बरेच काय आहेत. ठीक आहे आपलं तर झालंय नाश्ता. आय थिंक आंबोली घाट संपला आता. आणि या इकडे बघा रस्त्याचं काम चालू आहे हायवेचं. बेसिकली आपण आंबोली घाट क्रॉस केला त्याच्यानंतर बेळगावला जायचा जो रोड होता तो सोडला आणि इकडे निपाणीच्या रोडला लागलोत. आणि या इकडे बघा असं रस्त्याचं काम चालू आहे. एकदा हे रस्त्याचं काम झालं म्हणजे सिमेंट रोड होतो. बेसिकली मागे सगळा सिमेंट रोडच आहे. हे बघा आता इथून पुढे सिमेंट रोड. हे रस्त्याचं काम चालू आहे इकडे. बघा पुष्पाचा ट्रक चाललाय पुढे चंदनाची लाकडं घेऊन. पुष्पा आहे का आतमध्ये? पुष्पराज झुकेगा नाही साला. बघा रस्त्याचे काम चालू आहे तिकडं मित्रांनो. त्याच्यामुळे प्रचंड धूळ आहे इकडं. सिमेंट रोड करतायत सगळीकडं. तर हे आहे आजरा गाव आणि राईट साईडला हे आजरा बस स्थानक, आजरा बस स्टँड, एस टी स्टँड. आता इकडनं लेफ्ट घ्यायचं आपल्याला. मला वाटतं आजरा पण मालवण तालुक्यातच येत असावा, वेंगुर्ला तालुक्यात. मित्रांनो आता इथे गाडी पंक्चर झाली आपली. ॲक्च्युली टायर एक गाडी एका साईडलाच ओढायली होती. म्हटलं काय झालं, थांबून बघितलं तर टायर पंक्चर आहे. आता स्टेपनी काढून बसावं लागणार आपल्याला. जस्ट आहे बघा इकडे मागे आचरा गाव आहे. आचऱ्याहून जस्ट पुढं आलो तर हे टायर पंक्चर म्हणजे गाडी अशी एका साईडला ओढायला लागली लेफ्ट साईडला. थांबून बघितलं तर हे पंक्चर टायर झालं आहे. आता हे चेंज करायचं. स्टेपनी काढली आता. स्टेपनी तर लावायची याला. स्टेपनी तर बसवली मित्रांनो. आता परत आचऱ्याला जाऊ. इथं जवळच होतं, आचऱ्याच्या जवळच झालं आपलं टायर पंक्चर. आता आचऱ्याला जाऊ
त्याचे टायर पंक्चर झाले, त्याचं पंक्चर काढू आणि त्याला ॲज स्टेपनी म्हणून ठेवू, कारण आपल्याला परत लागेलच ते. अचानक समजा पुढे अजून काय झालं तर. मी आलो इथं दुकानामध्ये मित्रांनो आणि बघू आता इथं पंक्चर काढून घेऊ. आणि आपण आत्ता आहोत आजऱ्यामध्ये. हे कोल्हापूर जिल्ह्यातच येतं ना आजरा? हां, हे बघा हे आजरा गावातच नेमकं हे झालं. बरं झालं की घाटात बेटात कुठं झालं नाही ते. एक पंक्चर तर सापडलं आहे, आता अजून आहे का माहीत नाही. मला वाटतं एकच असावं कदाचित. आपण जसं टायर घेतलं मित्रांनो तसं पंक्चर झालेच नाही टायर. चांगलं चाललं. दोन्ही करायचे ना लावून घे की बा. आता पंक्चर तर काढून घेऊ आपण टेम्पररी, कारण टायर तर आपल्याला पुढे एक पाहिजे स्पेअरमध्ये. असं नाही की स्टेपनीज नाही आणि आपण चाललो आहे पुढे, असं नको व्हायला. आता बघा ना, एवढा टूर करून आला आपण, तेव्हा काही झालं नाही गाडीला. म्हणजे तेव्हा कुठे असं पंक्चर झाली नाही, काहीच प्रॉब्लेम दिला नाही. लकीली चांगली गोष्ट आहे ती. आणि आज आपला ट्रिपचा शेवट होतोय, आपण घरी चाललो आणि तेव्हा झालं. ते पण कुठं झालं, आजराच्या पुढं. आजरा जस्ट क्रॉस केलं असेल 200-300 मीटर आणि तिथे पुढेच साईडला झालं. ते पण कशामुळे झालं असेल, कारण बेळगाव म्हणतोय मी, आंबोली आजरा रोड जो आहे त्या रोडचं रस्त्याचं काम चालू आहे. खडी वगैरे आहेत रस्त्याला बारीक, आणि कदाचित त्याच्यामुळं पंक्चर झाली असावी. थोडी हवा कमी झाली बहुतेक, आणि नंतर अचानक एका साईडला ओढायला लागली, तेव्हा कळलं की बाबा पंक्चर झाले. ठीक आहे, चांगलं. म्हणजे आडरानात कुठं झाली नाही पंक्चर, ते एक चांगलं आहे की बाबा जेणेकरून आपल्याला त्रास झाला नाही. आता आजरा क्रॉस करून आपण लागलो उत्तर रोडला, उत्तर निप्पाणी. आता उत्तरून निप्पाणी, मग एकदा निप्पाणीला लागलो की एकदम मग काही नाही, हायवेच आहे. हे बरं झालं, आंबोली घाटामध्ये मॅगी खाल्ली मी आणि 2 वडापाव खाल्ले आणि उसातरच म्हणतोय, लिंबू सरबत पिलं. ते खाल्ल्यामुळे जरा एनर्जी होती, म्हणजे पोट भरलं होतं बेसिकली. आणि बघा ना, त्याचा उपयोग इकडे झाला. म्हणजे टायर जे पंक्चर झालं ते स्टेपनी, म्हणजे टायर खोलण्यासाठी वगैरे, कारण तेवढं सोपं नाही आपल्याला वाटतं ते, पण नट जाम असतात ना ते काढायला, हे करायला, म्हणजे कसरत असते. जॅक लावणं आणि मग गाडीवर ते जॅक फिरून वरती गाडी उचलणं, मग नट बोल्ट ढिले करणं, काढणं, मग दुसरं स्टेपनी पण काढावी लागते, ते पण खाली असते गाडीच्या, ती काढणं. मग हे सगळे कसरतीचे काम आहे बेसिकली. तर थोडं खाल्ल्यामुळं मला वाटतं थोडी झालं ते जरा, नाहीतर हे झालं असं, त्रास झाला असं कदाचित. आणि हा आजऱ्यामध्ये पण एक CNG पंप आहे, दिसला मला. तिथे पण थोडा गॅस भरून घेतला. 3-1 किलो फक्त बसला, कारण आपण ह्याला भरलाच होता सागरेश्वरला, मग तो थोडा संपला होता. मला आता दिसलाच आहे. आणि पंक्चर काढायला थांबलो, तिथे शेजारीच होता. म्हणून थांबलोच आहे तर म्हणलं भरूनच घेऊ, लेवल करून घेऊ. 3-3.5 किलो बसला फक्त. बघा इथे पण CNG दिसतोय, मागेच गेला, बोर्ड लावला इथे, केसारकर CNG. म्हणजे आहे इकडे या भागात आहे CNG पंप. आपण कर्नाटक मध्ये प्रवेश केला आता, महाराष्ट्र बॉर्डर सोडली आणि कर्नाटकच्या बॉर्डर मध्ये शिरलो होतो. तिथून पुढे आपल्याला लागेल निप्पाणी. म्हणजे मागे गेला कोल्हापूर जिल्हा होता, कर्नाटक मध्ये एंटर केली. काही भाग आपण परत कर्नाटकच्या रस्त्यातून जाणार आहोत, म्हणजे निप्पाणीपर्यंत. त्याच्यापुढे परत मग कोल्हापूर जिल्ह्याच्या आत सुरू आहे. तर आपण आहोत निप्पाणी गडहिंग्लज रोडला. तर आपण आहोत कर्नाटकातल्याच एका गावामध्ये, बुकटे आलूर म्हणून इथं नाव दिसलं मला. आपण नॅशनल हायवे 48 NH48 ला जॉईन करणार आहोत. इकडे लेफ्ट घ्यायचं आपल्याला आता NH48 ला जाण्यासाठी. हे बघा आपण आलो तसा NH48 ला. मागे सरळ गेलं तर बँगलोर, आणि इकडे आपण चाललोच पुण्याच्या दिशेने. समोर बघा डोंगर तोडून रस्ता मोठा करतायत. आपण कर्नाटक मध्येच आहोत, कर्नाटकातल्या गावांमधून चाललोत. निप्पाणीवरनं राईट मारलाय, इचलकरंजीच्या रोडने चाललोय, तिकडे चाललोय. एक काम आहे तिकडं. काम म्हणजे बघू आता, ते झाल्यानंतर बघू. आता ज्या कारणासाठी चाललोय ते सक्सेस होते का नाही माहित नाही. लेट्स सी. मित्रांनो आपण कुठे आलो, समोर बघा
मी आता आलोय सोसायटी फर्निचरच्या इथे, स्पेशली बघायला धनंजय पवार आहेत का. गाडी तर दिसते त्यांची इथे, बघूया आता आतमध्ये आहेत का नाही आता माहीत नाही मला. लेट्स सी. हे बघा, हे बघा प्रत्यक्ष माझ्या डोळ्यासमोर आहेत धनंजय पवारचा. आणि हे बघा, हे धनंजय पवार त्यांचे वडील, काका त्यांचे वडील. काय नाही तसं हे त्यांचे वडील आहेत. आणि यांना पण पाहिलं मी इंस्टाग्रामवरती, कार्टून आणण्यासोबत रील्स बनवतात बरोबर. हे बघा, हे आहे सोसायटी फर्निचर, बरंच मोठं आहे, 3 मजले आहे. हे बघा मित्रांनो, प्रत्यक्ष धनंजय पवार आपल्या समोर आहेत. आणि यांना फक्त रील्समध्ये बघायचं किंवा यांचं काय म्हणतात व्हिडिओज बनवून जे टाकतात ते बघतो. आणि आज प्रत्यक्ष योग आला की त्यांना भेटायचं योग आला. आता काय बोलायचं मला ते सुद्धा कळण्यात गेले. अरे वा, बरोबर आहे. घरात म्हणणारे एकटाच कसं काय चाललंय. दाजी आमचं कुठं पण मॅच होते. मी सोशल मीडियावर एवढे फिरलोय, म्हणजे कोण 1 मिलियन असेल, कोण 2 मिलियन असेल, कोण 3 मिलियन, पट्ट्या 100K वाला सगळ्यात नाही माणूस की व्यवहारात बोलण्यात. जे त्या माणसाला तेवढ्यासाठी त्या एका ह्याच्यावर मानतोय आम्ही. आले 7,800 पाकिट तुमचं केलं आणि वाईट करा मला सुद्धा केलंच नाही. कोणाला सोडून काही मग वाईट नाही. 1 किलो तर मला 100. हे बघा, हे आहे डिपिनचं शॉप. ऑलरेडी तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेले, पण मी जस्ट असं दाखवतोय. आणि त्या तिकडे बसलेत बाबा आणि डिपिनच्या ताई, पिंकी ताई मिसेस आहे माझी. हाय, इकडे इकडे बघ. अरे अरे इकडे नुसतं बघा, स्थळ बघायला नाही आपण. छोटी मुलगी आहे. हाय बाळ, तू काय नवऱ्याला काय विचारला नाही सा? एकटाच फिरायला मुंबईला. हे काय म्हणतात बघ ना, एकटाच फिरायला लागलाय, काय विचारला नाही सा? काय नको झाले नाही, नको झाले वे. मी नको झालोय का तुला तसं विचारतात ते. मग का सोडला का? पण तू मला सोडला म्हटलं. तुम्ही का आला नाही गाडीवर बसून? हे तुम्ही का आला नाही म्हटलं गाडीवर बसून? दुसरी कोण तर बघितलं असेल शाळा, आजी सासू बिसू कोण असतील तर. सगळे गावाकडे पुढचे तवर हे 2-3 करून ठेवते बाहेर. साधे मला सर, येऊ का मग? मी फक्त तुम्हाला भेटायला चालू होतो. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब. एक फोटो पण घेतो. हे बघा, हे सोसायटी फर्निचर. आता डीपींना भेटलो आपण आणि आता निघूया पुढे पुण्याच्या दिशेने. फायनली डीपीची भेट झाली, म्हणजे धनंजय पवारांची भेट झाली. दुकानातच होते. असं काही प्लॅन नव्हतं आधीच केलेलं की बाबा जायचं नाही करायचंय, म्हणजे भेटूनच जायचंय. आता मला आपला कोकण दौरा संपलाच आहे, कोल्हापूर मार्गे चाललोच आहे, घरी जायचं डायरेक्ट. एक काम करू म्हणलं, वाट थोडी वाकडी करू आणि इचलकरंजीला जाऊन भेटू, चान्स मारू. म्हणजे तिथं असतील नसतील, भेट होईल का नाही माहित नाही, कारण ते पण कुठं समजा सुट्टीवर गेलेत नाही गेलेत माहित नाही ना, बाहेर फिरायला वगैरे. गेलो दुकानात आणि होते दुकानात कस्टमर्स होते, त्यामुळे थोडं बिझी होते, थोडा वेळ थांबावं लागलं, काय हरकत नाही. कारण कस्टमर शॉपमध्ये कस्टमर असणारच आणि त्यांना प्रायोरिटी द्यावाच लागणार आहे. मग थोड्या वेळ थांबल्यानंतर त्यांची भेट वगैरे झाली, गप्पा वगैरे झाल्या थोड्याफार. बाकी पण बरेच लोक आले होते भेटायला त्यांना, ते पण त्यांच्याशी पण बोलले ते. आणि मस्त स्वभाव, एकदम म्हणजे मस्करीवाला स्वभाव आहे, भारी, एकदम मनमोकळा स्वभाव. आणि नंतर मी व्हिडिओ कॉल पण केला घरी, तुम्ही बघितला व्हिडिओमध्ये बघितला असेल. वाईफसोबत पण बोलले, मस्करी करत होते. वाजलेत 5:45 आणि आपल्याला अजून 250 किलोमीटर कव्हर करायचे. 5 तास लागणार आहेत.
250 किलोमीटर कव्हर करायला. म्हणजे बघा 11-12 वाजतात घरी जायला आपल्याला. कुठेतरी मध्ये जेवायला बघू. फायनली आता हायवे लागलेला आहे. आता इथून आपल्याला 4.5 तास लागतील अजून घरी जायला. 226 किलोमीटर राहिले, 250 किलोमीटर राहिले अजून. अख्ख्या कोकण प्रवासामध्ये आपल्याला टोल कुठेच लागला नव्हता. आणि बघा आता हा रिटर्न जाताना आपल्याला पहिला टोल लागतोय, किनी टोल नाका. मित्रांनो, हायवेला ड्राईव्ह करायची मजा काही वेगळीच असते. हायवेला असं मस्त ओव्हरटेक करत करत जायला मजा येते. इकडे या रस्त्याला बऱ्याच ठिकाणी कामं चालू दिसत आहेत, म्हणून बऱ्याच ठिकाणी डायव्हर्जन दिसत आहेत. अशी पॅचेस मध्ये कामं करतायत रस्त्याचे, त्यामुळे जागोजागी आपल्याला असे डायव्हर्जन्स बघायला मिळतात. चला, आपण पोहोचलो कराडमध्ये. आणि इकडेही अजून रस्त्याचं काम चालूच आहे. बऱ्याच दिवस झाले, म्हणजे बरेच महिने झाले ते काम अजून संपलंच नाही. ब्रिज बांधतायत वरती, काय हा ब्रिज. आता तिरुपतीला जेव्हा चाललो होतो तेव्हा पण काम चालूच होतं, म्हणजे मेची गोष्ट आहे. आणि अजून काम चालूच आहे, त्याच्यामुळे इथं थोडी ट्रॅफिक होते. आता वीकडे म्हणून एवढं नाही, पण विकेंड्सला वगैरे तर भरपूर जाम होतं इथं. आसवडे टोल नाका लागला आपल्याला. आता आसवडे टोल नाका आपण क्रॉस केला आहे. आणि इथून अजून राहिले बघा 165 किलोमीटर राहिले आपले घर. सातारा क्रॉस केला आपण, साताऱ्याच्या पुढे आलोत. आणि माझ्या मागे बघा आता कंदीपेढेचे स्टॉल्स आहेत, दुकान आहेत, बाहेरच आहे, सिटीच्या बाहेर. आता तर आपण कंदीपेढे घ्यायचेत आपल्याला. कुठे घेऊ आता? काका पेढेवाले घ्यायचे का वाडकर बंधूचे कंदीपेढेवाले? चला, आपण काका पेढेवाले तर घेतलेले तिकडेच. आता त्यावेळेस वाडकर बंधूंचे घेऊ. कसे आहेत कंदीपेढे? 160 रुपये पाव. 160 रुपये पाव. कमी गोड जास्त गोड काय फरक त्याचा? सगळ्यांचा एकच रेट आहे का? 160 रुपये पाव आहे. टेस्टला म्हणा का. आणि ही काय? हे गोड कंदी पेढा आहे. गोड और ड्रायफ्रूट मिक्स आहे. गोड पासून बनवले. गोड कंदी पेढा गुळापासून. अर्धा किलो करा, पावशेर वेगळे करा. बघा, आपण कंदी पेढे घेतोय पाव किलो. यात अजून बरेचशा मिठाई आहेत, बर्फी आहेत, लाडू आहेत, गुलाबजामुन आहेत. केशर आहे ना? तो कसा पाव आहे? तो पण 160 ना 180 रुपये पाव. चला, आता आपण फक्त कंदी पेढे घेतले तिथे अर्धा किलो, कारण साताऱ्याचे कंदी पेढेच फेमस आहेत. तिथं अजून बरंच काय काय आहे, पण ते नाही घ्यायचं आपल्याला. कंदी पेढे घेतले सफिशियंट आहे. तरी बघू आपण अजून काय काय इकडे जेलीज आहेत. आता एक काम करू आपण, हे जेलीवाले चॉकलेट्स पण घेऊ. बच्चे कंपनीला, परीला वगैरे खूप आवडतात. त्याचे चॉकलेट घेऊ. पाव किलो घेतलं जेली चॉकलेट्स. राहिले 100 किलोमीटर माझं घर. 2 तास लागतील पोचायला, 50 किलोमीटर तासाच्या हिशोबाने. आणि हायवेला लागल्यापासून म्हणजे असं थकवा जाणवत नाही. ड्रायव्हिंग करताना काहीच वाटत नाही आहे. म्हणजे जसं मी हायवेला लागलो का निप्पाणीपासून, निप्पाणीच्या पार पलीकडे, तिकडनं ड्रायव्हिंग करताना असं काहीच थकवा नाही आहे. पण या उलट कोकणामध्ये किती समजा का 100-1 किलोमीटर किंवा 50 किलोमीटर 30 किलोमीटर चालवायला पण थकवायचं, कारण तिकडचे रस्ते सरळ नाही आहेत ना, वेडेवाकडे रस्ते आहेत. आणि त्यामुळे मग हातांचा, डोळ्यांचा पूर्ण सगळाच व्यायाम होतो, हालचाल होते. त्याच्यामुळे थकवा जाणवतो. पण असं हायवेला एवढं काय फटिकनेस जाणवत नाही. त्याच्यामुळेच तर बघा ना, आता ह्या ट्रिपला नाही, तिरुपतीची ट्रिप ह्या रोडनी गेलो होतो तेव्हा काहीच वाटलं नाही. इतका प्रवास केला 2500 किलोमीटर, पण थकवा बिलकुल आला नाही. कंटिन्युअस ड्रायव्हिंग करत, दिवसभर ड्रायव्हिंग करून वगैरे काहीच वाटलं नाही. पण कोकणामध्ये तसं जाणवलं, दमून जात होतो. दिवसभर ड्रायव्हिंग करून संध्याकाळी शांत झोप लागायची. आणि आपला CNG कधीच संपलाय, साताऱ्याच्या पलीकडे संपलाय. आणि आज पण आता
पेट्रोलचा यूज करणार आहोत, कारण ऑलरेडी आपण पेट्रोल जास्त यूज झालं नाही या ट्रिपमध्ये. पेट्रोलचा यूज करून आता घरी पोहोचू. CNGला परत भरायला वेळ नको घालवायला, कारण त्यासाठी लाईन लागावं लागेल, लाईनमध्ये थांबावं लागेल. एवढी काही गरज नाही. पण आता वाजलेत 9:15, अजून 2 तास लागतात, म्हणजे 9:10, 11:15, 11 वाजतील पोचायला घरी जाऊन वगैरे जेवायचं आणि मग झोपायचं. त्याच्यामुळं CNG भरायला नाही थांबणार, पेट्रोलवरती जाईल गाडी जाईल घरी, आणि अजून शिल्लक राहील पण. राईट, खंबाटकी टनेल. आपण बोगद्यातून चाललो. आता मी आहे चांदणी चौकात. चांदणी चौकाच्या पुलावरती. बघा आता हे सगळे नवीन पूल केलेत, जे काही इथं केले तरी पण ट्रॅफिक होतेच इथं. आता वाजलेत किती? 9:15 झालेत. बघा रात्रीचे 9:15 झालेत तरी ट्रॅफिक आहेच इथं. आणि लांबपर्यंत दिसतंय मला, म्हणजे मुव्हिंग ट्रॅफिक आहे, हळूहळू जाते पण आहे ट्रॅफिक. चला मित्रांनो, फायनली पोहोचलो आपण घराच्या जवळ. 1-2च मिनिटात आता घरी पोहोचतो. की 450 किलोमीटरचा प्रवास करून, आजचा ट्रॅव्हल करून आज पोहोचलोत आपण घरी. आता वाजलेत किती? 10:15 झालेत. ओके, आता 10:15 झालेत. पोचलोत घरी. फायनली घरी पोचलोत. 10:15 वाजले घरी पोचायला. आणि मजा आली. म्हणजे साताऱ्याला फक्त पेढे घ्यायला थांबलो. तिथून मग कंटिन्यू पळवली गाडी मस्त आणि पोचलो बघा 10:15ला. ओव्हरऑल ट्रिप मस्त मजा आली. फुल एन्जॉय केलं. म्हणजे ट्रॅव्हलिंग भरपूर झालं. दिवसभर ट्रॅव्हलिंग करायचं आणि हे सगळं जेवढं कोकण होतं सगळं फिरलो. असं म्हणतात नाही की पूर्ण फिरलंय, बरंच काय राहिलं असेल आणि ते राहणारच, कारण पूर्ण सगळ्या गोष्टी तर कव्हर नाही करू शकत. आता ते ज्या काय राहिलेल्या गोष्टी आहेत, जेव्हा कधी आपण कोकणात जाऊ, त्या भागात जाऊ, फक्त सेपरेटली तो भाग एक्सप्लोर करण्यासाठी, त्यावेळेस त्या गोष्टी बघण्यात येतील फॅमिलीसोबत वगैरे. अशी जी रोड ट्रिप असते ती बेसिकली एकदाच होते. चला आता हा व्हिडिओ इथंच स्टॉप करतो आणि आय होप तुम्हाला ही सिरीज वगैरे आवडली असेल. तर चला मग भेटूया आणखीन एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आणि आपलं टोटल किलोमीटर झालेलं आहे 1200 किलोमीटर आणि वरती 10 किलोमीटर, म्हणजे ऑलमोस्ट 1200 किलोमीटर पकडा. तर 1200 किलोमीटर आपलं ट्रॅव्हल झाले. पूर्ण सर्कल कंप्लीट झाला आहे कोकण टूरचा. घरापासून पूर्ण कोस्टल रोड आणि परत घरी. चला हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.